नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 27 वा आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत आदित्य झगडे महाराज. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील नांदवळ हे त्यांचं गाव आहे. खर तर त्यांचा कीर्तनकारापर्यंतचा कसा प्रवास झाला हे आता आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. आत्मविश्वासाने करत असतो, परंतु देवाविषयी आपल्या मनामध्ये कधी आत्मविश्वास जागृत होत. एकदा त्या देवाविषयी मनामध्ये आत्मविश्वास जागृत करून बघा. देवानं तुम्हाला जे काय दिलेलं आहे ते तुम्हाला लगेच समजेल. ऐका, तुम्हाला माझं बोलणं थोडस जड वाटेल, पण आजकाल माणसाला कीर्तनाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त मनोरंजन आवडतं महाराज. पण आम्हाला मनोरंजन करायला आवडत. कीर्तनाकडे मनोरंजन म्हणून बघू नका. कीर्तन हे तुमच्या उद्धाराचं साधन आहे. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. महाराज, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे काय? माझं ग्रॅज्युएशन. बर महाराज, एक सांगा, खर तर असं केव्हा मनात आलं की आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? असा प्रसंग आहे तो तुमचा? लहानपणापासून भजनाची आवड होती. गावात लोकांच्या बरोबर भजनाला जायचो. तिथून आवड निर्माण होत गेली. संप्रदायाची होत गेलो. तुळशीची माळ. बर, घरात वडील आई कुणाच्या गळ्यात होती का? आजोबांची? पहिल्यापासून आमच्या घरात कुणाची माळ नव्हती. पहिली माळ तुमच्याकडे झाली? घातल्यापासूनचा अनुभव असा की भरपूर माळेची जी ताकद आहे ती ताकद शब्दात मी सांगू शकतो. माळ म्हणजे पहिली गोष्ट वैशिष्ट्य महत्वपूर्ण असे माळ जेवढ्या काय आपल्या माळेमध्ये आपले 108 मणी असतात, बरोबर. 108 मणीच्या पाठीमागचे कारण असं आहे, जगामध्ये पवित्र जर कोणती गोष्ट असेल तर ती तुळस आहे. तुळशीपेक्षा पवित्र कोणतेही झाड जगात नाही. तुळशीसारखी पवित्र गोष्ट जर आपण गळ्यामध्ये घालत असतो, एक सांगून जातो, त्याला अशुद्ध माणसाला शुद्ध करायचं असतं तर तुळशीच्या पानाला आवड. बरोबर. तुळशीचं पान पाण्यामध्ये टाकलं आवड. व्यक्ती जातो त्याला सुद्धा व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर, तोंडावरती, नाकावरती, डोळ्यावरती तुळशीचं पान ठेवतात. एवढी शुद्ध असणारी तुळस जर आपण आज जन्मल्यापासूनच गळ्यात घातली, ती मेल्यानंतर सुद्धा आपल्याला शुद्ध ठेवते, म्हणजे शुद्ध ठेवते. 108 महिन्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का, जेवढ्या काय आपल्या पवित्र गंगा माता आहे, गंगा मातेचं दर्शन एका वेळेला आपण करू शकत नाही. गंगा मातेचं स्नान एका वेळेला आपण करू शकत नाही. गळ्यातली पवित्र तुळशीची माळ, त्यामध्ये 108 महिने असतात. अंगावरती पाणी घेतल्यानंतर ते 108 महिन्यावरून गळ्याला पाणी पडतं. ते पाण्याचा स्पर्श आपल्या शरीरावर 108 महिन्याचं स्नान केलं. धन्यवाद महाराज. खर तर तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर बदल सांगितलेले आहे. महाराज, तुम्हाला अजून एक आनंद सांगायला होतो. खर तर मानदेश भूषण परिवारानं गेल्या 1.5 वर्षापूर्वी, साधारण गेल्या वर्षीच्या आषाढी वारीमध्ये पंढरीची वारी आहे माझ्या घरी हा भाग सुरू केला. आणि त्या भागामध्ये ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांच्याशी ही मालिका आम्ही सुरू केली. आजही ती चालू आहे आणि पुढे चालू राहणार आहे. आणि तुम्ही खरं तर आमचा एक शेवटचा प्रश्न होता, त्यातलं एक प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे. प्रेक्षक ते बघतायत किंवा अनेक प्रेक्षकांनी ऐकलेलं आहे की त्यांना विचारायचं की तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर कसा जीवनात बदल होत गेला. खरं तर तुम्ही त्याचं आत्ताच उत्तर दिलेलं आहे आणि तेच उत्तर लोक देत होते. आणि जर तुळशीची माळ गळ्यात नसती तर त्याचंही उत्तर आम्हाला मिळत होतं. खरं तर महाराज, तुम्ही मगाशी उत्तर दिलं की तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर कसे जीवनात बदल होत गेले. खरं तर मनापासून तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो. महाराज, पुढचा प्रश्न आपल्या मुलाखतीतला आहे की खरं तर तुळशीची माळ घातल्यानंतर भजन कीर्तनात आपण रमतो, पण काही वेळेला म्हणजे असा प्रश्न पडला की आता तुम्ही प्रवचनाकडे कसं वळाला? म्हणजे कसं तुम्हाला मनात आलं की आता आपण प्रवचन सांगावं? ज्या वेळेला मी शिक्षण घेत होतो, ज्या संस्थेमध्ये मी शिकलो, राष्ट्रबंधू राजे संस्थेमध्ये शिकत असताना गुरुवारी तात्याच्या चित्रशाहीकडे शिकलो. बर, शिकत असताना जी परिस्थिती डोळ्यासमोर बघितली, तुम्ही जसं मगाशी म्हणाला माळ घातली म्हणजेच काही कीर्तन प्रवचन भजन केलं नाही. माळ घातलं म्हणजे काय की अंगाची शुद्धी करणं, शरीराची शुद्धी करणं. एक माणसाला मनामध्ये परिवर्तन होतं आणि ते देवाच्या भक्तीची ओढ लागते म्हणून माळ घातली. प्रवचनाकडे वळण्याचं काय कारण, ज्या वेळेला अभ्यास करत होतो, शिक्षण घेत होतो, मला वाटलं की आपण संप्रदायाची कुठेतरी सेवा केली पाहिजे. जर संप्रदायाची सेवा करायची असेल तर आपण संप्रदायाची सेवा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून करू शकतो. बरोबर आहे.
आता एक सांगा महाराज, खरं तर पहिलं प्रवचन तुमचं कुठं झालं? मी सगळ्यात पहिल्यांदा माझं प्रवचन आमच्या संस्थेमध्येच केलं, जे कोणी शिकत होतो तिथं. त्यानंतर आमच्या गावी एकदा माझे कीर्तन झालं. बरं, आता सांगा, पहिलं प्रवचन झाल्यानंतर तुम्ही जिथे शिकला तिथंच प्रवचन झालेलं आहे, आणि ज्या प्रवचन ऐकल्यानंतर लोकांनी तुम्हाला काय सांगितलं, काय प्रतिक्रिया आल्या त्यांच्या? लोकांच्या मनातून एकच प्रतिक्रिया येत होत्या, महाराज तुमच्याकडे जी ताकद आहे, तुम्ही जी समाजाला माणसाला समजून सांगू शकता, तुमच्याकडे जी माणसांना तुम्ही ओळखून घेण्याची ताकद आहे, ती ताकद त्या नावाच्या गादीने तुम्हाला दिली, आणि ती सेवा तुम्ही पुढे समाजाची करत राहा. जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येईल, एवढं संप्रदायाचं ज्ञान आहे, जे अंतर खोलातलं ज्ञान संप्रदायाचं आहे, जेवढं लोकांना समजून सांगू शकतो तेवढं सांगायचं, किंवा लोकांच्या भविष्याचा किंवा लोकांचा उद्धार होईल, अशा लोकांच्या खालच्या प्रतिक्रिया येतात. धन्यवाद. पुढचा प्रश्न महाराज असा आहे की खरं तर प्रवचन तुमचं पहिलं कुठे झालं? म्हणजे संस्था सोडून बाहेर म्हणायचं आमच्या गावात. आणि खरं तर गावात प्रवचन सांगताना तुम्हाला माहित आहे, ज्या गावात आपण लहानाचं मोठं झालो, ज्या अंगाखांद्यावर खेळायला असतो, आणि अशा वेळेला हे लोक ऐकायला असतात, थोडस मनावर ताण येतो. पण बऱ्याच वेळेला जरी तुम्ही आता मगाशी म्हटलं की गादीवर उभं राहिल्यानंतर तसं काय होत नाही, पण ज्या वेळेला आपलं कीर्तन ऐकलं जातं, ऐकल्यानंतरच्या लोकांच्या काय भावना आल्या आपल्या? आपली माणसं ज्या वेळेला ज्यांची आपण शिकण्याची वाढली, ज्यांनी आपल्याला ठेवलं, त्या माणसांच्या समोर आपण बोलत असताना थोडस गडबड येतं, परंतु त्या माणसांना एवढा आनंद होतो की गड्या आपण ज्या मुलाकडे ही अपेक्षा ठेवत नव्हतो की तो पोरगा कुठेतरी त्याच्या आयुष्यात मोठा होईल, की तो संप्रदायाची सेवा करेल, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून आपला उद्धार करेल. ही ज्या वेळेला लोकांची भावना आपलं प्रवचन कीर्तनातून निर्माण होते, आनंद वाटतो की माणसांना असं वाटतं आपण कुठंतरी आपला एक माणूस समाजामध्ये संप्रदायामध्ये पुढे नेला, अशा प्रतिक्रिया लोकांच्या खाली. धन्यवाद. खरं तर खूप समर्पक उत्तर तुमच्या उत्तरातून मिळालं. दुसरा प्रश्न असा आहे की महाराज, कीर्तन म्हटलं किंवा प्रवचन म्हटलं का त्याला अभ्यास लागतो. खरं तर हे सर्व करत असताना तुम्ही कसा वेळ देता त्या अभ्यासाला? कारण अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कीर्तनात तर उभं राहता येत नाही. कसं नियोजन असतं तुमचं अभ्यासाचं? अभ्यासाचं नियोजन म्हणजे असं असतं, ह्या कीर्तन करणं प्रवचन करणं सोपी गोष्ट नसते, कारण त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये ग्रंथांची पूर्ण माहिती लागते. ग्रंथांमध्ये तुकोबरायांची गाथा असेल, रामायण असेल, महाभारत असेल, या गोष्टी एवढ्या पटपट वाचणं, लक्षात बसणं सोपं नसतं. त्याला पहिल्यापासून गुरुची कृपा व्हायला लागते. गुरुच्या कृपेबरोबर स्वतः वेळ देऊन हे जे काय ग्रंथ आहेत, ग्रंथ पाहुण्या ग्रंथ करायचे तुकोबरायांना म्हणतात. जोपर्यंत आपण ग्रंथांना पाहत नाही, जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपण कीर्तन प्रवचन करू शकतो. त्यासाठी वेळ देत असताना जेवढा वेळ मला अभ्यासाकरता स्वतःला देता येतो, तेवढा जास्तीचा वेळ मी अभ्यासात देत असतो. म्हणजे कमीत कमी माझ्या जीवनातल्या मी 24 तासातले 7 ते 8 तास तरी अभ्यासासाठी फक्त देत असतो. इतर वेळी फक्त वाचीत त्यामुळे 7 ते 8 अभ्यास. महाराज, दुसरा प्रश्न असा आहे की खरं तर ज्यावेळी तुम्ही कीर्तन ऐकलं जातं त्याला महाराजांचा स्वर बघितला जातो. खरं तर त्या स्वराची तुम्हाला बऱ्याच अंशी ती गरज असते. हा स्वर कसा तुम्ही मिळवत गेला? स्वर मिळवण्यासाठी मी 6 तास ग्रंथांचा अभ्यास करायचो. 2 तास ज्यावेळेला मी शिकवतो त्यावेळेला मी हार्मोनियमचा रियाज करायचो. तर स्वर जर तयार व्हायचा असेल तर त्याला आधी पेटीचा रियाज होतो, हार्मोनियमचा रियाज. गायन जर तयार करायचं असेल तर हार्मोनियमचा रियाज करायचो. त्यासाठी मी 2 ते 3 तास वेळात वेळ काढून हार्मोनियमचा रियाज करायचो. बरं महाराज, असं एक सांगा, म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्या प्रेक्षकांना प्रश्न पडतो म्हणजे की कीर्तन अवघड का प्रवचन अवघड? नक्की तुमच्या नजरेत काय सोपं किंवा अवघड? दोन्ही गोष्टीमध्ये अवघड काहीच नाही. कीर्तन सोपं, प्रवचन सोपं. त्याला काय अभ्यास, तुम्ही कितीही प्रयत्न करा का, आत्ताच्या काळामध्ये सुविधा भरपूर आहे. युट्यूब सारखं मोबाईल आहे, युट्यूब सारखे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आहे. टीव्ही सारख्या माध्यमातून आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. आपण लिखाण करून स्वतः कीर्तनावर कीर्तन प्रवचन करू शकतो. परंतु ज्या वेळेला आपण ग्रंथांचा अभ्यास करून कीर्तनावर उभा राहतो त्याला आपल्या मनावरती कुठलंच बिलकुल नसतं. कारण का, आपल्या डोक्यामध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे ग्रंथांच्या स्वरूपाने भगवान परमात्मा उभा राहतो. त्यावेळेला तो आपल्याला बुद्धी देत असतो, किंवा महाराजाची काय आपल्याला बुद्धी देत असते, अशा पद्धतीने बोला. त्यासाठी एक मिळत, जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत कीर्तन प्रवचन आपल्याला अवघडच वाटतं. बरोबर आहे. धन्यवाद. खरं तर महाराज, आता पुढचा प्रश्न असा आहे, बऱ्याच वेळेला बरेच कीर्तन
आणि प्रवचनकार हे कीर्तन प्रवचन सांगत असतात. तुम्ही कीर्तन सांगताय, प्रवचन सांगताय, पण अजून काय वेगळं काय आहे का तुमच्याकडे? कीर्तन प्रवचनामध्ये वेगळं काय म्हणण्यापेक्षा एक आहे. नाही, असा प्रश्न आहे की वेगळं पण म्हणजे एखादी वारकरी संस्थेचं काम तुम्ही करताय का असं? मी स्वतः ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेसपासून माझी एक भावना होती, बाबा आपण ज्यांच्या क्षेत्रशाहीखाली शिकलो त्याच क्षेत्रशाहीखाली शिकत असताना आपण जी विद्यार्थ्यांच्या असण्याची परिस्थिती बघितली, विद्यार्थी जोपर्यंत मनाला कळत तोपर्यंत कुठलीही गोष्ट विद्यार्थी संस्थेमध्ये राहू शकू शकत. पहिला मुद्दा लक्षात घेतला. त्यानंतर अशी मनामध्ये भावना आली की आपण एकदा तरी मोठं झाल्यानंतर जी मुलं संप्रदायात गरज आहे मुलांची, त्या मुलांना संप्रदायामध्ये संप्रदायाचं शिक्षण द्यायचं. स्वतः त्या पोरांना शिक्षणाच्या माध्यमातून कीर्तनकार असतील, गायक असतील, वादक असतील, गरज आहे. आणि काम फक्त एक आहे. मग आपलं काम कसं आहे, मुलांना परमार्थ कळायला पाहिजे, मुलांना आध्यात्मिक शिक्षण कळायला पाहिजे, मुलांना आपला देव, देश, धर्म, संस्कार आणि संस्कृती या 5 गोष्टी कशा टिकवल्या पाहिजे हे समजलं पाहिजे. एवढ्यापर्यंत काम आपण फक्त करतो. आपला असा हेतू नाही की आपल्या मुलांनी कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार हवं. आपला फक्त एकच हेतू आहे, त्या मुलं व्यसनांपासून लांब राहिली पाहिजे. आजकालच्या काळामध्ये मुलं टीव्ही, मोबाईल पासून लांब राहिली पाहिजे. त्यांना देव, देश, धर्म आणि संस्कार, संस्कृतीच्या गोष्टी 5 कळाल्या ती मुलं स्वतःच्या काळावरती विशेष करून घ्या. धन्यवाद. खरं तर महाराज एक सांगा, जर म्हणजे एखाद्या मुलांना म्हणजे आता जर आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा त्यांना यायचं असेल तर कसा संपर्क त्याने साधावा? आपली संस्था ही मुक्कापोस्ट जिल्हा सातारा या ठिकाणी काम करते. गेल्या 2015 पासून आपण काम करतो. 2025 पर्यंत 10 वर्ष झाले आपण काम करतो. त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपण आपल्याकडे जे 2020-21 आपलं लॉकडाऊन गेलं 19-20 त्या काळी सुद्धा आपल्याकडे जवळपास नाही म्हणजे 100 ते 150 मुलं राहिला होते. जे आपण हे कार्य करतो हे सगळं संपूर्ण कार्य आपलं विनामूल्य. 10 वर्षात आपण एकाही विद्यार्थ्याकडे 1 रुपयाची फी घेतली नाही. त्यांचं राहणं, खाणं, जेवण, कपड्यापासून सगळं संपूर्ण शिक्षण मुलांचं मोफत असतं. आपली संस्था वारकरी संप्रदायामध्ये आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या नावाने काम करत असते. या संस्थेच्या पाठीमागचा हेतू काय? ज्या गरीब कुटुंबातली मुलं आहेत ज्यांना 2 वेळेचं खायला अन्न मिळत नाही, 1 वेळेचं अन्न खायला मिळत नाही, अपघातात ज्यांचे आई वडील गेले, त्यांचे आई वडील रस्त्यावरती सोडून, ज्या मुलांना रस्त्यावरती सोडून देतात, अशी जी काही कुटुंबातली मुलं आहेत, गरीब कुटुंबातली आहेत, सकाळी कमवतो संध्याकाळी खातात, त्यांना शिक्षणाच्या एज्युकेशन तर सगळ्याला पाहिजे. एज्युकेशन कुणाला नको. एक आड येते तर आताच्या काळामध्ये परिस्थिती आणि पैसा, त्यामुळे मुलं एज्युकेशनला थोडी मार खातात. पुढे मागे जाऊन आपली मुलं काय करतात, एज्युकेशन मध्ये आपली पोरं पाठीमागे पडतात. गरीबाच्या घरातलं लेकरू हुशार असतं, एवढंच असतं की त्याच्या पाठीमागे हात देऊन उभं राहणार कुणी नसतं. आई बाबांनी कष्ट करायचे, पोरांना खायला घालायचं का शिकवायचं, याचा मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो. म्हणून मुलांनी शिक्षण घ्यायचं असेल तर जी गरीब कुटुंबातली मुलं आहेत त्यांची आपली संस्था काम करते. असं नाही त्या संस्थेच्या पाठीमागे फक्त गायक वादक आपण मुलं तयार करतो. आपला हेतू एवढा मोठा आहे, ही जी मुलं आहेत ती गरीब कुटुंबातली मुलं कीर्तनकार नाही झाली तरी चालते, गायक वादक नाही झाली तरी चालते, परंतु या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचे शिक्षण आपण देतो. त्याच्याबरोबर डॉक्टर व्हायचं असू द्या, वकील व्हायचं असू द्या, इंजिनियर व्हायचं असू द्या, एखादा अधिकारी व्हायचं असू द्या, तुम्हाला पोलीस संस्था पाठीशी त्या मुलांच्या पाठीमागे आपली संस्था 10 वर्ष झालं कायमस्वरूपी आहे. आपल्या संस्थेचा अनुभव म्हणजे असा, आपल्या गावातीलच वैयक्तिक 100 मुलं आपल्याकडे शिकायला येतात. नांदोळमध्ये आज 100 मुलं 2019-20 मध्ये लॉकडाऊन मध्ये शिकायला येत असताना 3 वर्षात आपल्याकडे आली. त्यातल्या काही मुलांनी माळा पण घातल्या, जसं तुमचा मगाशी प्रश्न होता तसा. एक आवडीनं माळा घातली, परमार्थ त्यांनी त्यांच्या कामापुरता जोपासला. माळा घातल्यानंतर ती मुलं सुसंस्कृत संस्कारिक झाली. आज ते 100 पैकी 25 मुलं स्वतः इंजिनियर आहेत 3 वर्षानंतर. त्याचे काही मुलं डॉक्टर झाली, काही मुलं वकिलीची परीक्षा देतात. आज ती सुसंस्कृतही झाली, संस्कारकही झाली, स्वतःच्या पायावरती उभी झाली. प्लस त्यांना एक मिळाला काय, माळेबरोबर त्यांना संस्काराची एक शिकवण मिळाली. या संप्रदाय या जगामध्ये आताच्या काळात टिकून कोण राहत, जी लोक टिकून जर कोण राहत असेल फक्त जी लोक सांप्रदायिक आहेत, जी लोक संप्रदायामध्ये संप्रदायाची सेवा करतात, देवाची सेवा करतात, तीच लोक या जगामध्ये आता टिकतो. इथून पुढच्या काळामध्ये परिस्थिती आहे की माळ घालायचे संप्रदायात यायचं म्हणजे काही कीर्तन प्रवचनासाठी नाही. एक आपली जी संस्कृती आहे आणि या जगामध्ये जी लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत ती माणसं तुम्हाला सांगतो कधी कोणत्या झाली जात नाही. जी ती मुलं आमच्या अपेक्षा नाही, ती मुलं वारकरी झाली पण आज ती स्वतः मोठ्या पदावरती असल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा करणार.
ती देशाची सेवा करतात आज ती कोणत्याही व्यसनाच्या आहारी नाही, तो स्वतःच्या पायावरती उभी आहे. जे तुमचं ध्येय खूप महाराज सुंदर आहे. इथून पुढे पण काम करत होतो आपण गेल्या 2 वर्षापासून म्हणजे 2023-24 पासून आपल्या संस्थेमध्ये जी मुलं अनाथ आहेत, आई वडील त्यांना रस्त्यावरती सोडली, ती महिनाभराची जरी मुलं असली, एक दिवस जर जरी पोरगा असला तरी आपण आपल्या संस्थेमध्ये ती मुलं घेतो, विनामूल्य घेतो. अगदी त्या पोराला मरेपर्यंत ही संस्था कायमस्वरूपी त्या पोरांच्या पाठीमागे राहते. एवढं काम केलं आपण 10-12 वर्ष झालं, 10 वर्ष करतो. धन्यवाद. अशी जरी कोणी मुलं असतील तर या संस्थेशी निश्चितच तुम्ही संपर्क साधा. आपलं काम असं आहे का तुम्हाला आम्ही मुलं घेऊन बोलवत नाही, एखाद्या ठिकाणी परिस्थिती तशी कुटुंबातील मुलं असतील बिनधास्त 24 तास 365 दिवसात कधी फोन करायला स्वतः गाडी घेऊन येतो, स्वतः पिकअप करतो. तुम्ही मुलं दिल्यात म्हणून बाकीचं आम्ही तुम्हाला पैसे मागत नाही, तुम्हाला 1 रुपयाने मागतो. आम्ही स्वतः ती मुलं घेऊन स्वतः त्यांच्या पायावरती घेतो. आपल्या प्रेक्षकांना संपर्क नंबर काय सांगताल? संपर्कासाठी नंबर आहे 9322-080-520. तुम्ही गुगलला सर्च करा आदित्य महाराज झगडे, युट्यूबला गुगलला सर्च करा आदित्य महाराज झगडे, आपल्या संपूर्ण संस्थेची माहिती येते. निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था तुम्ही युट्यूबला गुगलला सर्च करा, सगळ्यांना संस्थेची संपूर्णपणे माहिती युट्यूबला गुगलला मिळून जाईल. धन्यवाद. पुन्हा एकदा खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये आपल्याला महाराजांनी कीर्तन प्रवचनाचा प्रवास सांगत शिक्षण संस्थेचा प्रवास सांगितलेला आहे आणि भविष्यात आम्ही कशा पद्धतीने शिक्षण संस्था उभी करणार आहे ते सांगत अपेक्षा मुलांच्याकडून आणि विद्यार्थी समाजाकडून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. महाराज मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या भावी वारकरी शिक्षण संस्थेस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण.